कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी महायुतीचे ज्येष्ठ नगरसेवक मल्लेश शिवण्णा शेट्टी, शिक्षण समिती सभापतीपदी अभिजित सुजाता सदानंद थरवळ आणि महिला बालकल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी, दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या सभापतीपदी सारिका सतीश जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या तीनही सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी केवळ यांचेच अर्ज दाखल झाल्याने तिघांची निवड निश्चित झाली। या तीनही सभापती पदासाठी आज रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष सभेमध्ये मल्लेश शिवण्णा शेट्टी यास स्थायी समिती सभापती म्हणून, अभिजित सुजाता सदानंद थरवळ यास शिक्षण समिती सभापती म्हणून, सारिका सतीश जाधव यांना महिला बालकल्याण समिती सभापती म्हणून घोषित करण्यात आले। यावेळी महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, महापालिका सचिव बाळासाहेब चव्हाण यांच्यासह पदाधिकारी इतर मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले। शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सर्वच पक्ष एकत्र आलेले आहेत। शहर विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व पक्ष एकत्र आल्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यांनी या बाबतीमध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि युती झालेली आहे। त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची चुरस नव्हती। याच्या पुढे शिवसेना भाजपचा आदेश, या कोणत्याही प्रकारची चुरस नव्हती आणि यापुढे शिवसेना भाजपचा आदेश आणि आदेशाप्रमाणेच काम चालणार आहे। कोणती राहिलेली नाही चुरस, यापुढे आदेशच होणार सरस। त्याच्यामुळे बिनविरोध निवड झालेली आहे। बिनविरोध निवड खऱ्या अर्थाने चुरस संपलेली आहे आणि आज स्थायी समितीच्या सभापतीपदी मल्लेश शेट्टी, महिला आघाडी, महिला बालकल्याण सभापतीपदी सारिका जाधव आणि शिक्षण समिती सभापती म्हणून अभिजित थरवळ यांची निवड झालेली आहे। त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन। आभार मानून त्याचबरोबर आता श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी तिसऱ्यांदा सभापती झालो। काय विजन आहे सध्याच्या चाव्यात तुझ्या चाव्यात तुमच्या हातात? हो, सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये असं काय करणार निधी जो आहे योग्य वापर? सर्वात पहिले खुर्चीवर बसल्यानंतर पदभार झाल्यानंतर मी अगोदर मी परिस्थिती पाहिजे, महापालिकेची परिस्थिती कशी आहे, बघ खायला आली का व्यवस्थित आहे, त्यानंतर मी तुम्हाला बरीच वर्ष जसं की राजकीय या काळामध्ये ताळमेळ नव्हता किंवा अकाउंटेबिलिटी नव्हती, त्यामुळे कुठेतरी चॅलेंज वाटते स्थायी समितीसोबत सांभाळताना? नाही, चॅलेंज मिळेल काय नाही। 6 वर्षानंतर पहिल्यांदा सभापती बसते, त्या चॅलेंजने आम्ही व्यवस्थित मी हाताळणार आहे। जसं की राजवटीमध्ये झालेली कामं मी नक्कीच घेणार, त्यांनी ऑडिट करून घेणार। म्हणजे जेवढे मला वाटतं 23, 24, 25, 26ची ऑडिट बाकी आहे, व्यवस्थित करून घेऊ आम्ही। निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना वेगळी होती, आता इथं मनोमिलन झालं त्यामुळे निवडणूक वेगळं कुठं होते, आम्ही एकत्रच होतो, एकत्रच लढलोय मी, एकत्र लढलो आम्ही, एकत्र कामं करणार आहे। निवडणुकीत जे चित्र होतं तसं का आम्ही तसं काय बोलू शकत नाही। चित्र आमच्या पॅनलला व्यवस्थित होतं सर्व। बिनविरोध त्याच्यामुळे झालंय का? नाही, बिनवर आम्ही समोर पक्षात नाही, तर आमची युतीच आहे। समोरचं उभाटा हा पक्षात नाही, एक सदस्य आहे फक्त त्यांचं, बाकी आमचं मनसे, शिवसेना, बीजेपी युतीच आहे। सर्वप्रथम आपला शिक्षण मंडळ सभापतीपदी आज जी माझी बिनविरोध निवड झाली त्यासाठी मी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो। विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच आमचे सर्वांचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, या सर्वांच्या आशीर्वादाने आज मला पहिल्यांदाच मी नगरसेवक झालो आणि मी
सभापती शिक्षण मंडळ समितीमध्ये माझी निवड झाली, त्या सर्वांच्या आशीर्वादानेच हे जे काय आहे ते शक्य झालंय. त्यामुळे मी या सर्वांचे आभार मानतो आणि माझे सहकारी सर्व नगरसेवक आणि महापालिकेतील सगळे आमचे सदस्य त्यांचे आभार मानतो. माझा तोच प्रश्न आहे, मनोमिलन झालं भाजपचं आणि शिवसेनेचं, यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे का? तुम्ही किती म्हणत असला की निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र होतो, ना चित्र नव्हतं हे स्पष्ट आहे. नाही, हे बघा, तुम्ही जे काय म्हणताय, आम्ही जी कमलाट डोंबिवली महानगरपालिका निवडणूक ही महायुतीतच लढलो. आमचे सर्व सदस्य हे महायुतीतून निवडून आलो आणि आता जे आमचे मल्लेशजी शेट्टी साहेब आणि जाधव मॅडम आमचे तिन्ही सभापती आम्ही वाटून घेतले, त्याप्रमाणे हे महायुतीचेच आमचे सभापती झालेले आहेत. कोणी आम्हाला समोर विरोधकच नव्हता, त्यामुळे महायुतीचेच सभापती तिन्ही ज्या समित्या आहेत त्याच्यावर झालेले आहेत.